मलाच कळायला हवं होतं गावात कसं वागायचं ते. माझंच चुकलं. हे गाव आहे हे मला कळायला हवं होतं. आता मग राणाजींशी बोलायलाच नको. उगाच माझ्यामुळे त्यांच्या घरात भांडणच नको. अंजली, अंजली, कुठे चाललीस तू? कधीपासून हाक मारते मी तुला आणि कुठे लक्ष आहे तुझं? अगं सॉरी. बरोबर, असू दे. अंजू, मी काय म्हणते, सकाळी जे पण काय झालं ते तू मनाला लावून घेऊ नको बरं का. अगं त्या वहिनी साहेबांचा स्वभावच तसलाय. सकाळी जे पण काय बोलले ते लई भयानक होतं, मला बी माहित आहे. पण त्यांना चाडच नाहीये ग कसली. आपण आपलं तू मोठ्या घरची लई शानी आहेस असं म्हणायचं आणि आपलं काम करत राहायचं बघ. तू नको मनाला लावून घेऊ. ते तसल्याच आहेत अगं. रेणू, मला आता कुणाशीच काहीच नाही बोलायचंय. मी घरी जाते. अगं पण ऐक तरी प्लीज. खरंच नको. अंजली भाई, हो ते लई मोठा घोटाळा आहे, जरा निस्तरून द्या की. नाही आता नको, मी जरा घाईत आहे. हो घाई काय असणारच की, एवढं नीट समजावून सांगा मग तुम्ही जा की. नाही राणाजी प्लीज, आता नको. अहो लई महत्वाचं आहे ते. हेच नकोय. तुम्ही जा बरं. पण का? आता मी कसं सांगू तुम्हाला? सांगा सरळ. ते मागच्याला तुम्ही जे काय सांगितलं त्याचा काय उपयोग होईना. आता दुसरा काहीतरी उपाय द्या की, लई महत्वाचं आहे. कितीही महत्वाचं काम असेल ना तरी प्लीज मला तुम्ही नका विचारू. अहो असं काय करताय? असं ऐन टाइमला तुम्ही मला एकटं सोडणार वय? राणाजी प्लीज मला नका विचारू आणि माझ्याशी बोलूही नका. मी जाते. अहो पण का? काय चुकलं का माझं? माझ्यामुळे तुमच्या घरात आणि तुमच्या भावांच्यात फूट पडलेली मला नको. हा कालचं म्हणताय वय? हो कसली फूट? ते सूरज समजा इसरला बी असेल. हा आणि मी बी कवाच इसरलोय. तुम्ही त्याची काय बी काळजी करू नका. तुम्हाला नाही समजत, तुम्ही खूप साधे आहात. माझा भाऊ बी साधाच आहे, लहानपासून असाच आहे त्यो. आता रुसून बसेल आणि मग उद्या परत जसा तसा. तुम्हाला मी सांगितलं ना आपण नको बोलायला, आणि यापुढे माझ्या मागे येऊ नका. आओ आओ अंजली बाई आओ. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.